सोनखाम आश्रमशाळेचा विज्ञान क्षेत्रात राज्यात धडाका। फार्मर सेफ्टी शील्ड उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड। पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सोनखाम तालुका नवापूर येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर चमकदार यश मिळवत जिल्ह्याचा मान वाढवलाय। अमरावती येथे 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या 52व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात या शाळेच्या नाविन्यपूर्ण उपकरणाने प्रावीण्य मिळवत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळविली। राज्यभरातील 396 उपकरणांमध्ये सोनखाम आश्रमशाळेच्या जोसेफ फिलिप नाईक या विद्यार्थ्याने सादर केलेले फार्मर्स सेफ्टी शील्ड हे उपकरण विशेष ठरले। उच्च प्राथमिक राखीव गट इयत्ता 5वी ते 8वी मधून त्यांच्या संकल्पनेने परीक्षकांना प्रभावित केले। फार्मर्स सेफ्टी शील्ड शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुरक्षा कवच। शेतकऱ्यांना शेतामध्ये वाढते धोके, जंगली जनावरे, सर्पदंश, कीटकनाशक, अपाय यापासून वाचविण्यासाठी ही स्मार्ट प्रणाली तयार करण्यात आली। शेतकऱ्यांच्या गळ्यातील बेल्ट उपकरणाशी जोडलेले असते। जंगली प्राण्याचा हल्ला झाल्यास उपकरण 300 वॅटचा इलेक्ट्रिक शॉक देऊन हल्लेखोर प्राणी परतवतो। त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचतो व शेतात सुरक्षित काम करता येते। ही कल्पना शेतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण ठरली। मार्गदर्शन व अभिनंदन। विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षक योगेश रोहिदास खर्डे यांनी मार्गदर्शन केले। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जयंत नटावतकर, माजी प्राचार्या सुहासिनी सुहास नटावतकर, प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। तसेच माध्यमिक विभाग प्रमुख अंकुर प्रभाकर मुळे, प्राथमिक विभाग प्रमुख दिनेश कुमार नानाभाऊ मोरे, विज्ञान प्रमुख मालजी गावित, शिक्षक विलास कदम बांडे, शारदा पानपाटील, शीतल हंडे, योगेश्वरी पाडवी, निर्मला गावित, दुर्गेश पाटील, प्रतिभा वागचौरे, स्वाती जाधव आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले। जिल्ह्याचा विज्ञानातील दबदबा कायम। या उल्लेखनीय यशामुळे सोनखाम आश्रमशाळेने नंदुरबार जिल्ह्यातील विजयी परंपरा आणि विज्ञानातील प्रभुत्व पुन्हा सिद्ध केले। विद्यार्थ्याच्या या नवकल्पनेमुळे जिल्हा तसेच संस्थेचा गौरव सर्वत्र होत असून राष्ट्रीय स्पर्धेतही यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे। माझ्या या उपकरणाचं नाव आहे फार्मर सेफ्टी शील्ड, शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच। या उपकरणाचे उद्दिष्ट जंगली जनावरांपासून, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, कीटकांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे। हे उपकरण बनवण्यासाठी आम्हाला याच्यामध्ये 2 लिथियम आयर्न बॅटरी आहेत। तसंच याच्यात स्पीकर आहे, एक डायनामो मोटर आहे आणि LED लाईट, हे ब्लूटूथ मॉडेल आहे आणि हा बेल्ट। हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही या साहित्याचा उपयोग केला आहे। या उपकरणाचे कार्य कोणता पण प्राणी आपल्यावर हल्ला करतो तर तो जास्तीत जास्त आपल्या गळ्यामध्ये पकडतो। त्यामुळे आम्ही हा बेल्ट तयार केला आहे की कोणत्या पण प्राण्याने जर आपल्यावर हल्ला केला तर ते आपल्या गळ्यात पकडतात। जर त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि जर त्यांनी आपल्या गळ्यात पकडलं तर त्यांना या प्रकारे त्यांना 300 वॅटचा झटका बसणार या प्रकारे, आणि तो आपल्यापासून लांब पडणार आणि आपली सुरक्षा होणार। तसंच आम्ही हे उपकरण शेतकऱ्यासाठी हे बनवलं आहे। आता शेतकरी रात्री त्याच्या शेतात पाणी सोडायला किंवा दुसऱ्या कामासाठी पण उठतो, मग त्याच्या पूर्ण शेतात लाईटची सुविधा नसते, तर आपण या टॉर्चचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो, ज्याच्याने शेतकरी त्याचं जे काम असेल ते करू शकतो। तसेच आम्ही शेतकऱ्याच्या मनोरंजनासाठी आम्ही याच्यात म्युझिक सिस्टम सुद्धा बसवलेली आहे, याच्याने शेतकरी संगीत ऐकू शकतो आणि तो कंटाळणार नाही। तसेच शेतकऱ्याच्या सुरक्षेसाठी जे सरपटणारे प्राणी किंवा कीटक वगैरे आहेत, शेतकरी एखाद्या ठिकाणी बसला आणि जर त्याला साप किंवा जे कीटक असतात
जर त्यांच्यापासून त्याला धोका असेल तर आपण हे व्हायब्रेटर जमिनीत लावून दिलं तर हे 2 मीटरपर्यंत हे व्हायब्रेट होणार आणि याचं जे कंपन आहे हो याचं जे कंपन आहे तर 2 मीटरपर्यंत जाणार आणि 2 मीटरच्या आत जे सरपटणारे प्राणी किंवा कीटक आहे ते आपल्या जवळ येणार नाही आणि आपली सुरक्षा होणार. तसंच आपण या उपकरणाने मोबाईलसुद्धा चार्ज करू शकतो. या प्रकारे आपण या उपकरणाने या प्रकारे मोबाईलसुद्धा चार्जिंग करू शकतो. आणि हे उपकरण आपल्याला चार्ज करायचं असेल तर आपण या प्रकारे चार्जरने सुद्धा या उपकरणाला चार्ज करू शकतो. आणि जर लाईटची जर सुविधा नसेल तर आपण याला या प्रकारे फिरवून सुद्धा चार्ज करू शकतो. जर आपण या उपकरणाला या चार्जरने चार्ज केलं तर हे 15 मिनिटात याची बॅटरी फुल होऊन जाणार. आणि जर आपण असं फिरवून जर आपण या उपकरणाला चार्ज केलं तर हे 1 तासात पूर्ण याची बॅटरी फुल होऊन जाणार. आणि हे उपकरण जर आपण कंटिन्यू सुरू ठेवलं तर हे याची जी बॅटरी आहे ती 2 दिवसपर्यंत हे उपकरण चालणार. आणि आपल्याला जर रात्री किंवा दिवसा जर आपण या उपकरणाला वापरलं तर हे 1 आठवड्यापर्यंत या उपकरणाची जी बॅटरी आहे ती राहणार. आणि हे उपकरण शेतकरी, शेतमजूर आणि कर्मचारी यांच्यासाठी हे उपकरण आम्ही बनवलं आहे. आणि हे उपकरण बनवण्यासाठी आम्हाला फक्त 140 रुपयाचा खर्च आलेला आहे. धन्यवाद. जेव्हा कुत्रा आला फक्त त्याने स्पर्श केला तेवढाच आवाज करून पडून गेला ते. त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला पण आम्ही उपयोगात कसं आणता येईल त्याच्या गड्यात बांधून वगैरे त्याचे ट्राय वगैरे घेतलेले आहेत. त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे आणि तो आम्ही सादर केलेला आहे. आणि हे सगळे साहित्य आम्ही कधी वर्गमित्रांकडनं आणि बंगारातूनच सगळ्यांनी पण हे चार्जर हो. आणि तुम्ही बघू शकतो इथं डेटोलचं आपली ही कॅप आहे. आणि हे कधी आमच्याकडे बोर्ड पडलेलं बोर्ड होतं त्याचा आपण वापरलेला हो इलेक्ट्रिक बोर्ड. आणि PVC पाईप सरळ करून घेतला. आणि त्याच्यानंतर ही विक्सची डब्बी आहे. तसंच इथं जो पॉवर मॉड्यूल आहे ना तो आम्ही स्वतः म्हणजे बिल्ड करून घेतलेला आहे 0 PCBच्या बोर्डवरती तो मध्ये आहे. आणि त्याला कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त तो वीज कसा हे करेल व कॅरी करेल तसा आम्ही त्याला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष म्हणजे मला एका दिवशी घरी होतो आणि तेव्हा बिबट्याचा दिमागून चालू होता. म्हणजे रात्री भाऊ शेतात गेला होता गहूला पाणी देण्यासाठी. मला रात्री 2 वाजेपर्यंत झोपच येतो. म्हणजे यांना मी प्रत्येक समस्या यांच्याशी शेअर करतो. आता पण विज्ञान प्रदर्शन येतं आहे त्यामुळे त्यांना समस्या सांगायला असं म्हणून याने समस्या सुचवली होती. आणि त्याच्यावरती या दुसरी उपाय पण आणला. आणि आता पुढची पण याची समस्या एकदम वेगळीच आहे. थोडीशी मला कल्पनेच्या बाहेर याने कल्पना केलेली आहे. आमचा आश्रमशाळा सोनखाम तालुका नवापूर येथील पहिलीपासूनचा विद्यार्थी त्याला प्राथमिक वर्गापासूनच आमच्या सर्व शिक्षकांनी त्याला विज्ञानाची गोडी निर्माण केली. आणि योगेश करडे सरांच्या माध्यमातून त्यांना एक चांगला मेंटर मिळाला. त्या सरांनी त्याच्यातली विज्ञानाची आवड निर्माण केली, त्याच्यात जागृत केली आणि त्याला वेगवेगळे प्रयोग दाखवून त्याला अनेक वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनातून त्याला सक्षम केलं. आणि आज राष्ट्रीय स्तरावर जातो आहे. त्याच्या प्रयोगाला जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी योगेश करडे सर, तिथले सगळे मुख्याध्यापक, सगळ्या शिक्षकांचा मेहनत आहे. त्यांनी त्याला लहानपणापासून विज्ञानाची आवड निर्माण केली म्हणून आज तो राष्ट्रीय स्तरावर संस्थेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी जातो. त्याला संस्थेमार्फत सगळ्या आमच्या शिक्षकांमार्फत विज्ञान विभागाच्या सगळ्या टीममार्फत त्याला मनापासून शुभेच्छा. त्याने जे विज्ञान क्षेत्रात त्याने जे प्रयत्न केले त्यात सतत यश मिळावं अशी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा. मूल्य सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा सोनखाम येथील विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक याने बनवलेल्या फार्मर सेफ्टी शील्ड या उपकरणास राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक
मिळून आता सदर उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी, आदिवासी विकास विभागासाठी आणि पश्चिम खानदेश जिल्हा सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळा सोनखाम याच्यासाठी निश्चितच ही घोषणावह बाब आहे. जोसेफचं मी आदिवासी विकास विभागाकडून खूप खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे मार्गदर्शक शिक्षक थर्डे सर आणि त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुहासजी नटावतकर यांचं देखील मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि जोसेफला पुढील उच्च शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्याचं मी या ठिकाणी जाहीर करत आहे. जोसेफला उच्च शिक्षणासाठी अगदी परदेशात जरी जायचं असेल तरी त्याला परदेश शिष्यवृत्ती देखील मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग हा कटिबद्ध आहे. पुन्हा एकदा जोसेफचं आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी यांचा रिपोर्ट.